अभ्यास व कृती समन्वय समिती तर्फे घेतली. आम्ही आज माहीमची जी शाळा आहे पालिकेची जी C1 ग्रेडमध्ये टाकलेली आहे त्या संदर्भात आम्ही प्रणिती ताईंना भेटलेलो आहोत आणि पूर्ण मॅडम आम्ही शाळा पाहिली. आपल्यासोबत डॉक्टर दीपक पवार सर आहेत, चिन्मयी सुनीत आहेत, आपल्याकडे ॲडव्होकेट आहेत आणि आमची सगळी टीम सुद्धा आलेली आहे आणि आम्ही पाहिलं की शाळा अगदी व्यवस्थित आहे. याला म्हणजे असं दुरुस्ती सुद्धा करण्याची गरज नाही, पण रिसेंटली झालेली आहे. काल सुद्धा मी ॲडव्होकेट बालुश्राम आपण पूर्ण ह्याचा रिपोर्ट काढला होताच आणि आत्ता सुद्धा आपण पाहतोय की जस्ट एक थोड्याच वेळापूर्वी इथले जे मुख्याध्यापक होते, जे इन्चार्ज आहेत, ते सुद्धा आपल्याशी खूप अरगंट बोललेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही इथे काम करताय. सो तुम्हाला काय वाटतं, जो तुमचा लढा आहे की पालिकेच्या शाळा वाचले पाहिजे, तो म्हणजे अर्थातच तो यशस्वी व्हायलाच हवा, त्याच्यासोबत आम्ही तर आहोत त्याच्यासोबत. पण एक याच्या सुंदरशी भावना काय असेल किंवा इकडचा जो पालक वर्ग आहे, विद्यार्थी वर्ग आहे, माझी विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्ही एकत्र करत आहात, सह्यांची मोहीम सुरू केलेली आहे. सो हा पुढे लढा कसा असणार आहे? हा लढा जनजागृतीतून चालू झाला. आजूबाजूचा परिसर आता पूर्णतः जागृत झालेला आहे. उद्या सुद्धा इथे माजी विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन उभं राहणार आहे, या दरवाजावर असणार आहे. आणि तुमचा आम्हाला जो काही पाठिंबा मिळतो त्याबद्दल मी व्यक्तिशः आभारी आहे. आणि दीपक सर सारखे इथे येऊन वेळ देऊन ही शाळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि चिन्मयताईंचे पण मी आभार मानेन की त्या इथे आल्या आणि प्रत्यक्ष तिथे त्यांचं मत आणि शाळा म्हणजे काय, समाज म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह करून लोकांसमोर जे काही एक छोटक्या शब्दांमध्ये त्यांनी जे उहापोह केलेला आहे हे प्रबोधन आहे खरं. आणि त्याबद्दल मी त्यांचे खरंच आभारी आहे. आणि आता तुम्ही पाहाल तर तुम्ही शाळेबद्दल जसं सगळंच काही ऐकलं. शिक्षक वर्ग एक नोकर आहे, त्यामुळे तो नोकरीच्या एक मी म्हणेन नोकरीमुळे त्याच्या अगतिक आहे असं धरूया आपण, आणि त्यामुळे ते बोलत नसतील. तर आता मात्र नागरिक आणि पालक आणि स्थानिक हे सगळेच जण आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. जो काही रिपोर्ट बनवले गेले आहेत, अनेक क्षेत्रामध्ये असे रिपोर्ट बनवले जातात ज्याला जसं हवं तशा पद्धतीचंही देश आणि ह्या देशातल्या समाजाला चाललंय हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आणि ही शाळा ही प्रत्यक्षदर्शनी ह्याला सगळ्या विद्यार्थ्यांना पुन्हा इथे ही बहुभाषी शाळा आहे. भाषांची भात तयार असताना इथे सगळ्या भाषांची शाळा असताना ही शाळा बंद होते, याच्याकडे मात्र सगळ्यांनी कानाडोळा केलेला आहे. तर समाज मात्र जागा झालाय, तशी जागृती आपण केलेली आहे. काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा वाटतं, पण कुठेतरी पाणी मुरते की काय असं वाटतं. आणि आपल्या सगळ्यांचं जे समर्थन आणि पाठिंबा सगळंच काही, त्याबद्दल मी मनापासून तुमची आभारी आहे. ताई, तुमच्या लढ्याला यश येईलच, आम्ही तुमच्या सोबतच आहोत. आपल्या सोबत आहेत अभिनेत्री चिन्मयी सुनीत मॅडम, तुम्ही तर स्वतः आता शाळेत पाहिला आणि शाळेबद्दलचे, मराठी भाषेबद्दलचे तुमची जवळीकता पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. सर, तुम्हाला काय वाटतं? या शाळेबद्दल तर फारच वेगळे ऋणानुबंध आहेत, कारण इथे आविष्कारची चळवळ इतकी वर्ष चालत होती. आम्ही गांधीजींच्या उमगलेले गांधी म्हणून जो कार्यक्रम करतो शहरांमध्ये, त्या पूर्ण कार्यक्रमाची तयारी आम्ही इथे केली आहे. एकेका खांबाशी बसून आम्ही आमची स्वगत तयार केली आहेत. त्याच्यामुळे फार वेगळंच वाटतं ह्या शाळेबद्दल. आणि मला हीच म्युन्सिपल शाळांची, महानगरपालिकेच्या शाळांची हीच गोष्ट खूप गोड वाटते की इतक्या वेगळ्या स्तरातून मुलं इथे येतात, आर्थिक स्तरातून मुलं इथे येतात आणि त्यांना अशा पद्धतीचं वातावरण की कोणतरी ऍक्टर्स येत आहेत, ते कशाची तरी तयारी करतायत, इथे एक नाटक होणार आहे किंवा सुट्टीच्या दिवसांमध्ये इथे कार्यशाळा चालणार आहेत. हे एक वेगळ्या पद्धतीचं सांस्कृतिक वातावरण देणारी इमारत अशी ही संस्था असते सगळी. आणि तेच कुठेतरी हे जे मुलांना मिळणारं सांस्कृतिक पर्यावरण आहे तेच नाहीसं करायचं असं जर कुणाच्या तरी मनात येत असेल. पाप पुण्य असले हिशोब मी करत नाही, या गोष्टींवरती माझा विश्वास नाही. पण जर जे आता सरकारात जे लोक आहेत त्यांचा पाप पुण्यावरती खूप विश्वास आहे, तर ह्याच्या इतकं दुसरं पाप ते कुठलं करत नाही, एवढंच मी त्यांना सांगू इच्छिते. म्हणजे सध्या हिंदी सक्तीकरण जरी मागच्या दोरनी सुरू आहे, मागच्या दाराने ते येतच, त्याच्यासाठी आपण लढत आहातच. तुम्हाला काय वाटतं, हळूहळू हा भूखंड संपवण्याचं काम चाललेलं आहे का पालिकेचं? दुसरं म्हणजे आणखीन काही उदात्त हेतू ह्याच्या मागे असेल असं मला वाटत नाही. इथे ह्या परिसरामध्ये 2 शाळा होत्या, त्याच्यातली एक शाळा तिने पूर्णपणे जमीनदोस्त केलेली आहे. पण तिथे पुनर्बांधणीसाठीच ती जमीनदोस्त केलेली होती. तिथली वीटही हलत नाहीये. म्हणजे
काय झालं असतं, आदर्शवत काय झालं असतं की ती इमारत पाडली, त्या इमारतीतली मुलं काही काळ इथे शिकली, कारण हा त्यांच्याच परिसरातला भाग आहे. ह्या इमारतीमध्ये येऊन ती मुलं शिकली आणि त्याच्यानंतर ती इमारत पूर्ण झाली, इकडची मुलं तिकडे गेली आणि मग ह्या इमारतीची पुनर्बांधणी झाली. हे अत्यंत साधं सोपं समीकरण झालं असतं, पण तसं काहीच करायचं नाहीये, कारण इथे काहीतरी वेगळाच बेट शिजतोय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की भूखंड गिळंकृत करणं ह्याच्यापेक्षा वेगळा काही हेतू असल्याचं मला वाटतं. आपण बोलणार आहोत डॉक्टर दीपक पवार सर आहेत, जे म्हणजे सर्वांनाच माहिती आहे हिंदी सक्तीसाठी आणि मराठी शाळा, मराठी माणूस आणि मराठी भाषा याच्यासाठी अग्रेसर पहिल्यापासून जर कोण माणूस असेल तो म्हणजे महाराष्ट्रातला अग्रस्थानी नाव ते म्हणजे आपण पवार सरांचं घेतो. सर, आज तुम्ही याचा रिपोर्ट तर घेतला होताच, रिसेंटलीच आपण दिला होताच आणि आज तुम्ही तर स्वतः इथं व्हिजिट केलेली आहे. सो तुमच्या काय भावना आहेत सध्या इथल्या एकूण परिस्थिती पाहता? खरंच ही जी शाळा आहे ती खरंच मोडकळीत आलेली आहे का आणि तिचं नाही, अजिबातच शाळा मोडकळीला आलेली नाही. आणि प्रणाली राऊत मॅडमनी त्यांच्या निवेदनामध्ये सांगितलं इथे आणि माध्यमांना सुद्धा, तसं शाळेचं स्ट्रक्चरल ऑडिटचा जर रिपोर्ट आलेला असेल आणि शाळा मोडकळीला आलेली असेल आणि आता जे शाळेचे इमारतीचे इन्चार्ज म्हणून ठाकरे नावाचे गृहस्थ आले आणि ते असं म्हणाले अगोदर की बाहेरनं तुम्हाला बरी दिसते पण आतमध्ये प्रॉब्लेम असेल. पण आपण जेव्हा त्यांना असं विचारलं की तुम्ही इंजिनियर आहात का, तर ते मुख्याध्यापक आहेत, ते इंजिनियर नाहीये. त्यामुळे कोणत्या प्रकारच्या माणसांनी कोणत्या भूमिकेवरचं आपलं मत सांगावं हे पण इथे एकदा ठरवलं पाहिजे. इथल्या जे एओ आहेत या शाळेच्या संबंधात असलेल्या स्नेहल डुंबरे, त्यांचा इथल्या काही मंडळींवर दबाव आहे का याचा एक विचार केला पाहिजे. इथल्या आणखी कोणी प्रशासकीय मंडळींच्या दबावाखाली इथल्या एओ काम करतात का? आणि एक शाळा 4 वर्ष पाडलेली आहे आणि बंद आहे असं असताना दुसरी शाळा का पाडली जाते आहे आणि ती धडधकट असताना इथल्या मुलांना फिशरमन कॉलनीपासून वरळीपर्यंत स्थलांतर करणं याचा अर्थ इथल्या मुलींचं शिक्षण तातडीने बंद करणं आहे. कारण मुलांना एक वेळ आईबाप पुढे पाठवतील पण मुलींचं शिक्षण या धोक्यांच्यामुळे थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखादी चांगली चालणारी चांगली वास्तू असणारी शाळा बंद करता आणि परस्पर सरकार प्रशासन लोकांना सांगते की महानगरपालिकेला मुलं येतच नाहीत म्हणून आम्हाला शाळा बंद कराव्या लागतात, तेव्हा त्याच्यामध्ये एक मूलभूत लबाडी दडलेली आहे. आणि त्यामुळे इथे प्रणाली राऊत मॅडमनी ज्या प्रकारचं आंदोलन उभं केलंय त्या प्रकारे पालकांच्या बैठका, माजी विद्यार्थ्यांच्या बैठका आणि इथं जे काही नागरिकांचं आंदोलन होईल त्या आंदोलनामध्ये शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे सगळे सदस्य आम्ही महाराष्ट्रभरातले सहभागी होऊ आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठली थातूरमातूर कारणं देऊन खोटी आपत्कालीन परिस्थिती निर्माण करून इथली शाळा बंद करण्याचं जे कारस्थान काही लोकांनी हा भूखंड ताब्यात घेण्याच्या दृष्टीने घातलेलं आहे ते कारस्थान आम्ही मोडून काढू याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. सर, काल पण मी काही शिक्षकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांनी बोलायला पूर्णतः नकार दिला. आज पण पाहिलं की आपण बिल्डिंग इन्चार्ज, इमारतचे मुख्य ते म्हणे की माझ्याकडे इन्चार्ज आहे, ते सुद्धा अगदी डोळे वटारून आपल्याला म्हणत होते की तुम्हाला परमिशनच कोणी दिली, तुम्ही कुठल्या राईट्सनी आतमध्ये आलेला आहात. आणि हाच दबाव कुठंतरी असं वाटतंय की इथल्या शिक्षकांवरती असावा. त्यामुळे काल त्यांना जेव्हा आपण यांच्या संदर्भात भेटलो तेव्हा त्यांनी कोणतंही उत्तर दिलेलं नाहीये. थोडक्यात म्हणजे असं महापालिकेचा भूखंड हडपण्याचं काम चालू आहे का, किंवा फ्युचरमध्ये आज फक्त एका शाळेचा प्रश्न आहे, उद्या अशा पालिकेच्या भरपूर शाळा आहेत तिथं सुद्धा पटसंख्या कमी होते आणि मग त्याच्यानंतर फ्युचर काही यांचा अजेंडा असू शकतो का? तू जो एक मुद्दा सांगितला शिक्षकांच्या बद्दलचा, मला शिक्षकांच्या बद्दल पूर्ण सहानुभूती आहे. त्यांना भीती असू शकते कारण प्रशासकीय अधिकारी त्यांना मेमो देऊ शकतात, त्यांचे जे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट आहेत, गोपनीय अहवाल आहेत, त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या केल्या जाऊ शकतात, काही नुकसान केलं जाऊ शकतं आणि त्यामुळे त्या प्रकारची भीती त्यांच्या मनात असेल तर त्यांना दोष देता येणार नाही. पण मला असं वाटतं की कदाचित ते थेटपणाने मदत करू शकत नसतील तर त्यांनी अप्रत्यक्षपणे पालकांच्या मार्फत मदत केली पाहिजे, अप्रत्यक्षपणाने माजी विद्यार्थ्यांच्या मार्फत मदत केली पाहिजे, नागरिकांच्या मार्फत मदत केली पाहिजे. म्हणजे अप्रत्यक्षपणाने आणि जिथं ते कॅमेऱ्यासमोर त्यांना यायचं नाहीये, माध्यमांमध्ये त्यांना बाईट द्यायचा नाहीये, अशा ठिकाणी सुद्धा त्यांनी जर मदत केली नाही तर ते सुद्धा या पापात सहभागी आहेत असं म्हटलं पाहिजे. आणि महापालिकेचे जे प्रशासकीय अधिकारी, मला खात्री आहे की गगराणी साहेब या बाबतीमध्ये ते स्वतः मराठी माध्यमामधनं UPSC झालेले आहेत, त्यामुळे मातृभाषेतल्या शिक्षणाची किंमत
त्यांच्यासारख्या प्रशासकीय अधिकाऱ्याला निश्चितपणानं माहिती आहे, मला खात्री आहे की ते आणि त्यांच्या हाताखालचे जे कोणी सहाय्यक आयुक्त आणि या विभागाशी संबंधित मंडळी असतील, हा भूखंड लाटण्याचा, भूखंडाचं श्रीखंड करण्याचा आणि टप्प्याटप्प्यानं महानगरपालिकेच्या मोक्याच्या शिक्षणासाठीच्या जागा व्यावसायिक कारणांसाठी वापरण्याचा प्रयत्न करणारे जे लोक आहेत, त्यांना किमान या माहीमच्या शाळेच्या भूखंडाच्या बाबतीमध्ये तरी निश्चितपणाने चाप बसेल असा मला विश्वास आहे. सर, शालेय अभ्यास व कृती समन्वय समितीचा इथून पुढचा काय एजेंडा असणार आहे? जनरली आता फक्त हा फक्त महापालिकेचा सर विषय नाही, हे हा मुंबईतला महाराष्ट्रातल्या सगळ्या मुंबईतला पण नाहीये, झेडपी मध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे. सो पूर्ण महाराष्ट्रासाठी आपण आपल्या मार्फत काय संदेश देऊ? आम्ही असा प्रयत्न करतो. तर आम्ही या रविवारी कोल्हापूरला एका सभेसाठी मी आणि चिन्मयी सुमित आम्ही जातो आहोत. तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पुढच्या 3-4 महिन्यांमध्ये जाऊन तिथल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती काय आहे, तिथल्या महानगरपालिकेच्या शाळांची स्थिती काय आहे, तिथल्या खाजगी अनुदानित आणि विनाअनुदानित मराठी शाळांची स्थिती काय आहे, हा सगळा डेटा आमच्याकडे घेण्याची, ती माहिती गोळा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा आणि मराठी भाषा वाचवणं हा सर्व समाजातल्या थरातल्या लोकांचा कार्यक्रम होईल, या प्रकारचं धोरण येत्या 3 ते 6 महिन्यामध्ये उभं करण्याचा आमचा प्रयत्न आहे.